काझीरंगाच्या जंगलात मुसळधार पाऊस, घनदाट जंगले व चहाचे मळे यासाठी आसाम हे राज्य प्रसिद्ध आहे। तिथे काझीरंगा नावाचे एक जगप्रसिद्ध अभयारण्य आहे। त्यात गेंडे, वाघ, हरणे असे विविध प्रकारचे प्राणी आढळतात। पण काझीरंगाचे नाव जगात सर्वत्र पोहोचले आहे ते तिथल्या एक शिंगी गेंड्यामुळे। ते गेंडे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक काझीरंगास भेट देतात। हे गेंडे या अभयारण्यात मुक्तपणे भटकत असतात। या अभयारण्यात घडलेली एक गोष्ट ती समीर नावाच्या एका धाडसी मुलाची आहे। समीर हा तिथला एक मुख्य अधिकाऱ्याचा मुलगा। वडिलांबरोबर अनेकदा जंगलात जायची संधी त्याला मिळत असे। अभयारण्याला लागूनच चहाचे काही मळे होते। एकदा एका मळ्यात चहाची खुडणी चालू होती। खुडणी करणाऱ्या बायका चहाची पाने खुडून आपापल्या पाठीवर असलेल्या टोपल्यात भरत होत्या। एवढ्यात एकच गलका झाला, गेंडा आला। हातातली कामे टाकून साऱ्या बायका पळत सुटल्या। काही झाडावर चढून बसल्या। लोकांनी खूप आरडाओरडा करून गेंड्याला पिटाळून लावायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ। कुणीतरी जंगल अधिकाऱ्यांना कळवले। समीरचे बाबा लगेच जीप घेऊन निघाले। समीरनेही यायचा हट्ट धरला। नाईलाजाने समीरच्या बाबांनी समीरलाही सोबत घेतले। जीप मळ्यात घुसवली। पाहतात ते काय, समोरच गेंडा उभा। जीप थांबली। गेंडा जीपवर चाल करू आला। जीपचा ड्रायव्हर घाबरला। जीपमधून उडी मारून तो धूम पळू लागला। गेंड्याने धाडदिशी जीपला धडक दिली। समीरचे बाबा एकदम जीपच्या बाहेर फेकले गेले। समीर मात्र न घाबरता जीपमध्येच समोरच्या दांडीला धरून उभा राहिला। एक धडक मारून त्या गेंड्याचे मुळीच समाधान झाले नाही। त्याने आता आपला मोर्चा समीरच्या बाबांकडे वळवला। तो समीरच्या बाबांना धडक मारणार तेवढ्यात समीरने प्रसंगावधान राखून जीपचा हॉर्न जोरात वाजवला। हॉर्नचा आवाज ऐकताच गेंडा क्षणभर गोंधळला। त्याने तोंड वळवून पुन्हा जीपलाच एक धडक मारली। पण समीरचे धैर्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते। एवढी धडक बसून देखील तो जीपच्या दांडीला घट्ट पकडून उभाच राहिला। गेंडा पुन्हा वडिलांकडे जातोय हे पाहून त्याने पुन्हा हॉर्न वाजवला। गेंडा पुन्हा धडक द्यायला आला। त्याने जीपला एक जोरदार धडकी मारली, पण त्याचे शिंग जीपच्या चाकात अडकले। गेंडा आता जीप उलटवणार तोच समीरने पटकन जीपच्या बाहेर उडी मारली। सर्वांना हायसे वाटले। समीरने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली। एव्हाना वनरक्षक हत्यारांसह मळ्यात येऊन पोचले होते। त्यांनी मोठ्या हिमकतीने त्या गेंड्याला पुन्हा अभयारण्यात पिटाळले। वयाच्या 7व्या वर्षी बिकट प्रसंगी विलक्षण धैर्य दाखवून समीरने सर्वांची वाहवा मिळवली। या असामान्य धैर्याबद्दल समीरला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले। अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।